मैदानाला स्पर्श करतात आणि ते सरळ मैदानामध्ये जातात आणि दुसऱ्या बाजूने मात्र अनेक वर्ष क्रिकेटच्या खेळावरती दबदबा प्रस्थापित करणारा हा तुर्बे संघ। दोन्ही टीमला शुभेच्छा। 20 मिनिटाचा कालावधी आहे। तर पहिलाच बॉल कमलेश समोर भूषण बॅक टू बॉलर खेळले होते आणि त्यानंतर मात्र लाऊड अपील। नक्कीच रोशन बघा चेंडू किती चांगला होता आणि कमलेशला का सातत्याने चांगला एक ऑलराऊंडर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच खरं तर प्रवीण उद्याचा दिवस देखील या स्पर्धेचा खूप महत्त्वाचा दिवस आणि आपण नक्की लॉस देखील अनाउन्समेंट करू आणि या मैदानामध्ये मात्र खूप महत्त्वपूर्ण सामना लेफ्टी बॉलर आणि लेफ्टी बॅट्समन हाफ ट्रॅकर बॉल थोडासा आदळलेला हा चेंडू होता हुक करायचा होता इथे मात्र बॉल चाललाय सरळ मिड विकेट मध्ये कल्पेश चेंडू खाली येतो आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न सहजगत्या या ठिकाणी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून कंप्लीट झाली आहे। 2 धाब्याने आपलं अकाउंट ओपन करतोय जो म्हणजे भूषण पाटील तुर्बे संघाचं स्वतःचं अकाउंट ओपन केलं। चांगली रणनीती आखावी लागेल या सामन्यामध्ये खरं तर दोन्ही टीमला। नक्कीच रोशन दोन्ही संघ मातबर आहेत। तुर्बे संघाने मागचा सामना गोलंदाजी जोरावर जिंकला आणि इथे जर संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला 4 षटकामध्ये 40 धावा देखील पोषक ठरू शकतील कारण 40-30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल वडवली संघाचा। परंतु भूषण आहेत मैदानामध्ये इथे पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया। इथे पंचांचा इशारा येईल 22च्या बॅटचे बॅटकट आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे चौकार। ले गई दिल मेरा मंचली खली वली खलीवली ग्रुप मात्र एन्जॉय करत होता मागचा सामना आणि हा देखील सामना। इथे मात्र हा चौकार आला बघा गतीचा वापर केला फक्त दिशा दिली आहे एज लागून बॉल गेला तर बॅकवर्ड क्षेत्राकडे आणि या भूषणच्या बॅटमधून हा चौकार आला। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रवीण त्याच ऍक्शन मध्ये त्याच रिदम मध्ये हा खेळाडू क्लीन बॉल झाला। नक्कीच मागच्या मॅच मध्ये देखील चुकी झाली होती चौकार त्याने लगावून चौकार आल्यानंतर लगेच फलंदाजाला बाद केलाय ते गोलंदाज कमलेश। म्हणजे माणसाचे अनुभव आणि कर्म हे 2 गुरु आहेत रोशन। कर्म लढायला शिकवतं आणि अनुभव तुम्हाला जिंकायला शिकवतं आणि इथे तुम्ही पाहू शकाल अनुभव मात्र भरपूर आहे या खेळाडूकडे परंतु तो लवकर बाद झाला आणि ज्याच्यावर संघाची मदार असते तो भूषण मात्र मैदानातून पुन्हा एकदा लवकर परतलाय। पहिला हादरा तुर्बे संघाला। स्वतःवरती खूप नाराज झाला हा खेळाडू कारण त्याच ऍक्शन पुन्हा तो इथे बाद होतो क्लीन बॉल झाला बघा पुढे आला होता आणि आतली कडा घेतली होती बॉलनं आणि सरळ यष्टीमध्ये आदळला आणि त्यानंतर मात्र भूषण बाद झाला। 2-6 या धावसंख्येवरती। नवीन फलंदाज आता मैदानामध्ये चालला रोनित। मागच्या सामन्यामध्ये एक मोठी भागीदारी ज्या खेळाडूने केली आणि त्या भागीदारीचं रूपांतर विजयामध्ये झालं। खरं तर मोठं टार्गेट सेट केलं पहिल्या इनिंगमध्ये या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून। खूप चांगल्या पद्धतीची रणनीती पहिला दिवस स्पर्धेचा आणि तुम्ही पाहता आज शेवटचा सामना ट्रॉम्बे कोलीवाडा ज्या टीमला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली तो संघ पोहोचला सुपर 8 मध्ये। इथून जो जिंकेल तो संघ देखील पोहोचेल सुपर 8 मध्ये। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। पहिला सत्र तुम्ही पाहता खेळाचा बॅटिंग आली घेतली टॉस जिंकला तर तुर्बे टीमनं यावेळेस गुडघा टेकला त्यानंतर खूप चांगला फटका पॉइंटच्या क्षेत्रक्षेत्राला बीट केलं बॉल चला डीप मध्ये 2 क्षेत्राचे चेंडू मागे धावतील अखेरच्या क्षणापर्यंत मात्र चेंडूचा विजय झालाय आणि इथे चौकार येतो तुर्बे टीम साठी। नौशन इथे थोडेसे नाराज असतील गोलंदाज कारण खराब फिल्डिंग झाली कारण सातत्याने तुम्हाला जेव्हा अशा वेळी या थोड्या तुम्ही चुका करताना या चुका तुम्हाला खूप महागड्या पडतील कारण तुम्हाला सेकंड इनिंग्स मध्ये धावा बनवायच्या आहेत। इथे तुम्ही धावा जेवढ्या कमी रोकाल तेवढा तुम्हाला सेकंड इनिंग्स मध्ये इथे फायदा होईल बॅटिंग करत असताना। परंतु आलेला हा एक दर्जेदार चौकार धावसंख्या पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती। ऑन साइडला टॅप केला चेंडूला इथे डीपला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलेत वेगाने उचलतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल आणि 1 धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 11। पहिलं षटक इथे समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजेच 11। 1 गडी बाद असताना तुर्बे क्रिकेट संघ संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या तुम्हाला सेकंड इनिंग्स मध्ये इथे बॅटिंग करायची आहे तर कालोख ना हो हीच खऱ्या अर्थानं तुम्हाला वेळ असेल कारण तुम्ही कालोख ना झाला नाही पाहिजे मॅच साठी कारण खरं तर सूर्य अस्ताला गेला की आता सध्या डिसेंबर महिना सुरू आहे आणि दिवस फार छोटा आहे त्यामुळे थोडासा
अंधार देखील पसरतो. रोशन, काल आपण गौरी स्पोर्ट दादा सरकार राजेश शेठ कातर यांची स्पर्धा पाहिली. एक दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळाली आणि काल मात्र मेगा फायनलचा दिवस होता. अल्लोट जल्लोष प्रेक्षकांचा देखील सातत्याने पाहिला आणि महेश शेलार ठरला त्या स्पर्धेचा बाईक विनर. आणि बेलोली क्रिकेट संघ गावदेवीच्या आशीर्वादानं जी जत्रा 5 वर्षातून येते त्याच्या आशीर्वादानं मात्र तो संघ स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला. येस, नवीन नवोदित खेळाडूला मात्र बाईक मिळाली. भरपूर जणांनी मात्र त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिल्या. महेश शेलार त्याला देखील आपण शुभेच्छा देऊया. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो आता पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 11. त्यानंतर यावेळेस फुलर लेनचा बॉल सरळ तुम्ही पाहताय गोलंदाजाच्या मागच्या दिशेने हा फटका सजवलाय. एक धाव आली या बॉलवरती. एका धाब्याने एंड बदलत असताना दोन्ही खेळाडूंनी आणि एका धाब्याने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. नक्कीच रोशन, पहिला गडी लवकर बाद झाला भूषण. त्याच्यानंतर या दोन्ही भावांनी खऱ्या अर्थानं संघाचा डाव सावरत असताना मागच्या मॅच मध्ये देखील वडगर संघाविरुद्ध चांगली भागीदारी बनवली आणि इथे मात्र तुम्ही पाहू शकाल हे दोन्ही बंधू आपल्या संघासाठी इथे एक चांगली भागीदारी बनवत असताना म्हटलं जातं चुकलो पण शिकलो हे महत्वाचं, थकलो पण टिकलो हे महत्वाचं, रडलो पण घडलो हे महत्वाचं, पडलो पण धडपडलो हे महत्वाचं, उरलो पण पुरलो हे महत्वाचं, हरलो पण बहरलो हे महत्वाचं. जबरदस्त टायमिंग. इथे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. इथे बॅट्समन होते ते म्हणजेच नमित पाटीलच्या बॅट मधून 600 पहिला चेंडूवर केलाय षटकार. काल कसोटीचा आहे पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे. रोशन, प्रवीण, खरं तर असे जेव्हा फटके मैदानामध्ये येतात तेव्हा मात्र प्रेक्षकांचं अक्षरशः मन जिंकणार हे फटके असतात. कारण कव्हर आणि पॉईंटच्या डोक्यावरून जेव्हा एखादा खेळाडू षटकांमध्ये तेव्हा त्याचं टॅलेंट आणि त्याची गुणवत्ता त्यावरून सिद्ध होते. खूप चांगला टॅलेंटेड खेळाडू आहे मैदानामध्ये नमित. त्याच्या बॅटमधून हा षटकार आला होता. बॅकफुटला गेले होते आणि त्यानंतर मात्र स्ट्रोकसाठी जागा क्रिएट केली होती आणि त्यानंतर मात्र षटकार. परंतु पुढच्या बॉलवरती ऋतिकनं चांगलं प्रत्युत्तर दिलंय. रोशन, एकंदरीत जर तुम्ही बॅट्समनचा विचार केलात ना त्यांचा बॅटचा स्पीड बघा किती वेगाने आणि ज्या वेगाने बॅट फिरवतात. मग रायगडमध्ये बारक्या कांबळे असेल, त्याच्यानंतर पालीचा बारक्या शेलके असेल, त्यांचा बॅटचा फ्लो तुम्ही बघा. प्रथमेश फुंडेचा जो बॅट आणि कुणाल खास करून कुणाल घरत तो देखील बॅट अतिशय वेगाने फिरत असतो. इथे हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा लागली होती. एक धाव इथे कंप्लीट होईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 19. चांगली धावगती म्हणता येईल. रोशन, पहिला गडी बाद झाल्यानंतर दोन्ही बाबांच्या मध्ये ही चांगली पार्टनरशिप नमित आणि रोनित यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं डावाला त्याने सावरलंय बघा. भरपूर थोडासा संधी प्रकाश निर्माण होत चालला, थोडासा अंधाराचा सावट देखील येत चाललाय. मी विनंती करेन दोन खास करून वडोली संघाला आपल्या पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे तर आपण जास्त वेळ न घेता ही इनिंग समाप्त करा. कारण तुमच्यासाठी पुढची इनिंग खूप महत्वाची आहे. ऋतिक तयार, पुन्हा धाव विकेट. रोहितसाठी या ठिकाणी रोनितनं मात्र क्रॉस बॅटेड फटका घेण्याचा प्रयत्न केला. मागच्या सामन्यामध्ये खरं तर वडगर संघाने जास्त फुलटॉस बॉल फेकले होते आणि त्या फुलटॉस बॉलला गुडघा टेकून षटकार लगावले या दोन्ही खेळाडूंना. परंतु इथे कौतुक करीन मी वडवली बी टीमच्या गोलंदाजा, चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना. नक्कीच हार्डवर्क तुम्ही सातत्याने वडवली संघाच्या माध्यमातून पाहिल्यात. जर एक गोलंदाज मागडा ठरला त्याच्यानंतर दुसरा गोलंदाज लगेच कमबॅक करतो. इथे षटकार आला होता आणि त्याच्यानंतर एक चांगला कमबॅक होत असताना इथे हवेत आहे फटका. स्वेरलेगचे क्षेत्ररक्षक येतील झेल खाली आणि इथे कुठलीही चुकी नाही. फलंदाज बाद होतील ते म्हणजेच रोनित पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. आज पहिला दिवस ट्रॉम्बे कोलीबाडा सुपर 8 मध्ये पोहोचला. इथून जिंकल अजून एक संघ सुपर 8 मध्ये पोहोचेल. परंतु उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला अजून दिग्गज संघ आज खऱ्या तर स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना असेल एकता भंगारपडा विपक्ष स्मिथ 11 कानोबा कुंडेबाल म्हणजे समाधान भास्कर आणि सिद्धेश भास्कर या दोन्ही खेळाडूंमध्ये लढत. दुसरा सामना असेल जय हनुमान कामोटे विपक्ष सिद्धिविनायक भिंगारी पारक्या कांबळे आणि एका बाजूने असेल तो म्हणजे कुणाल नाईक रघु परदेशी. तिसरा सामना असेल सुनील स्पोर्ट चिंचपाडा विपक्ष भैरवनाथ विचुंबे घरच्या मैदानाचे चिंचपाडा संघ खेळेल. एका बाजूने विचुंबे असेल आणि चौथा सामना असेल जरियान 11 तलोजा विपक्ष गावदेवी उसरली. या नक्कीच रोशन, आम्ही तुमच्यासाठी अशासाठी अनाउन्समेंट करतो. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होता म्हणून सामने थोडे लेट चालू झाले आणि जर उद्या हा बरोबर या स्पर्धेमध्ये अर्जुन 9:30 वाजता पहिला बॉल टाकला जाईल याची नोंद घ्या. खूप महत्वाचा हा अनाउन्समेंट आहे बघा. उद्या वेळेवरती आम्ही स्पर्धा सुरू करणार आहोत. तर पहिला सामना जो आहे भंगारपडा आणि कुंडेबाल या दोन्ही संघांना आपण लवकर यायचं आहे. करणचं कौतुक करूया रोशन, कारण दिवसभर त्याने खेळाडूंना पाण्याची पूर्तता सातत्याने केली. त्याचा एक जोडीदारच दिसत नाही म्हणजेच बिल्ला रंगा. येस,
खूप मोठी जोडी आहे ती, कारण चिंचपाडामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा पाहिल्या तेव्हा त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन असतं. प्रचंड मेहनती. नक्की जेव्हा KPL असते ना, माफ करा इथे CPL जेव्हा चिंचपाडा प्रीमियर लीग असते ना, तेव्हा तर इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळते दोन्ही ते. प्रचंड मेहनत आणि तुम्ही पाहता हौशी कलाकार आहेत, शांततेचं प्रतीक म्हणून आम्ही त्यांना संबोधतोय. तर 2 षटकं संपली आणि 10 धावफलकावरती 19. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं कमलेशनं 11 धावा दिल्या, त्यानंतर ऋतिकनं फक्त 8 धावा खर्च करत चांगलं कमबॅक केलं. तिसरं षटक शुभम पाटील हा खेळाडू राईट आर्म ओव्हर द विकेट समोर विक्की बॅकफुटला जाऊन तुम्ही पाहताय कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र डीपेक्षा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दरम्यान सिंगल पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो आणि 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंनी. आणि रोशन थोडे या मैदानावरती चुका पाहायला मिळत आहेत त्या वडवली संघाच्या माध्यमातून, कारण त्यांची फिल्डिंग आणि गोलंदाजी ही चांगली आहे. आणि इथे त्या थोड्याशा चुका होत असताना एक चौकार आला होता, त्याच्यानंतर इथे देखील थोडीशी मिसफील्ड झाली. 2 धावा कंप्लीट. म्हणजे वेल कधी कशी येईल सांगता येत नाही, कारण रामाला रात्री राज्य मिळणार होतं आणि सकाळी उठल्यानंतर त्याला वनवास मिळाला. येस नक्कीच. तुम्ही पाहताय तुम्हाला संघर्ष हा आयुष्यामध्ये करावा लागेल. असं म्हटलं तर प्रयत्नांची पावले पुढे पडत गेली की यशाचं शिखर गाठायला वेळ लागत नाहीये. म्हणजे आणि ते प्रयत्न मात्र इथे करावा लागेल. ध्येय गाठण्यासाठी या ठिकाणी खरं दोन्ही संघांना हा सामना भरपूर महत्वाचा आहे. जिंकायचा ध्यास आणि क्रिकेटचा अभ्यास म्हणजे मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. खूपच निर्णायक सामना असा दोन्ही टीमसाठी. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका होता आणि डीप मधला क्षेत्ररक्षक बॉल खाली आला आणि त्यानंतर मात्र अजून एक सिंगल आली आहे. बघा मॉचेसचं प्रमाण खेळपट्टीत वाढलंय. दमटपणा आणि त्याचा मात्र बेनिफिट मिळतोय गोलंदाजांना. इथे किमान 40 धावा जरी केल्या तर ते फायटिंग टोटल असेल वडवली बी टीमसाठी. नक्कीच प्रयत्न तर करावे लागतील, कारण समुद्राचा तल शोधल्याशिवाय मोती मिळत नाही आणि प्रयत्नाशिवाय फल मिळत नाही. आणि इथे मात्र प्रयत्न करावे लागतील या दोन्ही संघांना. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 22 या धावसंख्येवरती. या षटकाचा विचार जर केला तुम्ही आतापर्यंत इथे 3 धावा खर्च केलेत त्या गोलंदाज शुभम पाटील याने. एक टॅलेंट तुम्ही गोलंदाज त्याला पाहू शकाल. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा एक चांगलं षटक हाताळलं मागच्या मॅच मध्ये देखील आणि यावेळेस देखील आपलं हे निर्णायक षटक हाताळत असताना खूप चांगल्या पद्धतीनं मग इथे कमबॅक बॉलर्सच्या माध्यमातून आमचे जीवन गाबन जेमेन अंपायर त्यांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय आणि धावसंख्या मात्र थोडीशी पुढे जाईल. धावसंख्या धावफलक आहे 2 गडी बाद 23 धावा. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना शुभम पाटीलचं. चेंज द गेम वडवली संघ आपण पाहिला चांगला लेदर देखील हा संघ खेळतोय, कारण विशालने त्या पद्धतीने परिपक्व या खेळाडूंना देखील केलेत आणि त्यांच्याकडून मात्र खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळी त्यांनी उंची गाठली आहे. वडवली गावाचं नाव त्यांनी टेनिसच्या क्रिकेटच्या पटलावरती आणलं. नक्कीच संघनायक जरी कावा असला तरी मात्र संघाला सातत्याने चांगला मार्गदर्शन करत असतो तो म्हणजेच तुम्ही पाहू शकाल विशाल. पुन्हा एकदा लाईन खराब आहे, इथे व्हाईट बॉल येईल आणि सेकंड सलग दुसरा वाईट इथे येईल. अवंतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24. तिसरं षटक मार्गस्थ असताना इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो. फक्त संघर्षात दम असला पाहिजे आणि हा संघर्ष मात्र या दोन संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. संध्याकाळचे ठीक तुम्ही पाहू शकाल 5:30 वेळ झाली आणि इथे तुमच्याकडे फक्त ना फक्त आता शेवटचे 30 मिनिटं उरले असतील. 6 वाजता नक्कीच इथे अंधार होईल आणि नक्कीच त्या अनुषंगाने तुम्हाला इथे वेळेची पाबंदी असेल आणि एक चांगला क्रिकेट तुम्ही दाखवा. इथे देखील फटका मोठा मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे निर्धाव चेंडूची होईल सांगता. धावसंख्या इथे स्थिर असताना रोशन आतापर्यंत 24. खूप चांगल्या पद्धतीचं कमबॅक या षटकामध्ये करतोय गोलंदाज शुभम पाटील. एक कल्याण ग्रामीण मधला हा संघ आणि एक दुसरा नवी मुंबई परिसरामधला दिग्गज संघ. तर दोन्ही तुल्यबल्य संघांमध्ये ही लढत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो प्रेक्षक अजूनही प्रवीण मैदानावरती याची देही याची डोला देवांश ट्रॉफी चषकाचा सोना पाण्याचे मैदान उपस्थित त्यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया घोषित केलंय आणि त्यानंतर मात्र अजून एक धाव ऍड होईल चेंज द गेम खरं तर तुर्बे संघाच्या धावफलकामध्ये. नक्कीच या चुका भरपूर महागड्या होतील कारण एका षटकामध्ये तुम्हाला 6 चेंडू दिले जातात आणि त्याच्यात तुम्ही असे अवांतर चेंडू जर फेकत गेलात तर तुम्हाला मात्र हे ओव्हर देखील मोठं होत जाईल आणि जर इथून जर षटकार किंवा चौकार आला तर खूप महागडं पडेल ते वडवली क्रिकेट संघाला. मागच्या सामन्यामध्ये प्रवीण 4 चेंडू या गोलंदाजाने स्वेअर फेकले, त्याने आता 3 फेकलेत. कधी कधी मोठ्या फटक्यांपासून बचाव करण्यासाठी हे स्वेअर चेंडू देखील फेकले जातात. अशा स्वेअर बॉलमध्ये एखादा फलंदाज बॅट घातली की एज लागते, तो प्रयत्न मात्र आकाशकडून चाललाय. नक्कीच लाईन पुन्हा एकदा त्याला पडतावी लागेल कारण शुभमला आतापर्यंत खराब चेंडू फेकले होते परंतु यावेळी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येतील वेगाने कल्पेश उचलतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26 या धावसंख्येवरती. आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या वेगवेगळ्या फ्लॅटवर थांबत असते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी मात्र प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडतं. तसं हे तुम्हाला खेळ आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला इथे कमबॅक करून द्यावा लागतो. 1 धाव त्याच्यानंतर चौकार षटकार रोखावे लागतात जर खेळाडूंच्या हिताने जर तुम्ही पाहिलात आणि तशाच पद्धतीचा खेळ इथे दाखवत असताना
इथे फटका चांगला आहे पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक येतील कल्पेश चांगली फिल्डिंग होत असताना हा षटक जर पाहिलात जर वाईट आले नसते तर हा षटक खूप चांगला झाला असता परंतु वाईट आणि सिंगलच्या मदतीनं जे धावफलक मात्र हलतं ठेवायचं आहे तुर्बे संघाला ते धावफलक हलतं ठेवत असताना एक धाव कंप्लीट होईल एक धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते तर चेंडू झालेत या षटकामध्ये 5 एक चेंडूचा खेळ बाकी असेल प्रवीण तुम्ही पाहता रुपेश कल्पेश कमलेश ऑनस्टार्ट मध्ये तिघ जण भक्कम त्या ठिकाणी आपल्या सीमारेषेला तैनात आहेत फिल्डिंग करायचं तिन्ही भाऊ आणि 27 धावा धावफलकावरती आहेत या षटकातील हा शेवटचा बॉल असेल समोर मात्र तुम्ही पाहता नमित पाटीलला जो अजूनही शांत आहे आक्रमक असा खेळाडू मैदानाच्या मध्ये स्ट्रायकिंग करवते शुभम तयार ओव्हर द विकेट यावेळेस बॉलला उडवलं हेलिकॉप्टर लुक दिला होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि हा झेल कॅरी केला आकाशनं इथून परतावा लागेल या ठिकाणी नमित पाटील या फलंदाजाला बरोबर तुझं म्हणणं आम्हाला पटलं कारण संध्याकाळची वेळ जर प्रेक्षकांना इंटरव्ह्यू करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न करत राहा यशस्वी झाला तर घरचे खुश होतील नाही झाला तर शेजारचे खुश होतील खूप चांगलं संगीत डबल मिनिंग गीत तुम्ही इथे ऐकलंय परंतु मैदानामध्ये आता 9.00च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती आल्यात आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय ऋषी काटे हा खेळाडू कृष्णा म्हात्रेला मात्र नवी मुंबईतील सर्व खेळाडूंची इत्थंभूत माहिती आहे आणि एका बाजूने तुम्ही पाहता वडवली संघाच्या देखील खेळाडूंची त्याला पूर्णपणे माहिती आहे सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट सिस्टीम आणि एक काळ होता स्वतः अँकर देखील बनले होते चांगल्या अशा त्यांनी मुलाखती घेतल्या त्यामुळे बऱ्याच खेळाडूंचा चांगलं ज्ञान त्याच्याकडे आहे कृष्णा तर आपण जाऊया मॅच कडे शेवटचं निर्णायक षटक आणि हे षटक घेऊन येतोय विशाल पाटील आपण ज्याचा खरं तर त्याची भरपूर स्तुती केली ज्याची भरपूर प्रशंसा केली असा हा गुणवान खेळाडू विशाल राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी चांगला फटका आलाय तो म्हणजे विकीच्या बॅटमधून तुर्बे टीमला षटकार प्रवीण निर्णायक क्षणाला हा षटकार आलाय आणि धावसंख्या थोडीशी वृद्धिंगत झाली आहे धावसंख्या लागली धावफलकावरती 33 गडी बाद झाले 3 आणि विकीनं मात्र या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय अजून एखाद दुसरा जर का मोठा फटका आला तर एक चांगलं सन्मानजनक टोटल खऱ्यातून तुर्बे संघाला उभं करता येईल पहिल्या सत्रामध्ये कमबॅक करावं लागेल विशाल पाटीलला चांगला गोलंदाज चांगला खेळाडू पुढे एकदा आपल्या रनवेवरती रेडी राईट आर्म राऊंड विकेट समोर विकी टप्प्याचा बॉल शॉट पूल केलाय संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र अजून एक लगातार षटकार कधीच नाद करू नका आणि या मैदानामध्ये शांत होता विकी त्यानं मात्र अखेरच्या षटकामध्ये करून दाखवलं लगातार 2 षटकार विशालचा पुढचा बॉल अजून एक चांगला फटका ताकदीचा पुरेपूर वापर क्षेत्ररक्षक जज करतो त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय या ठिकाणी 6 धावेसाठी हा तिसरा षटकार नक्कीच खालीबली करत असताना चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा जरी चुकलात तरी एखादा तारा तुम्हाला नक्कीच मिळेल प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच होत असते इथे देखील फटका हवेत आहे स्वतः गोलंदाज आले चेंडू खाली परंतु प्रयत्न खूप चांगला होता झेल मात्र टिपता आला नाही तोपर्यंत वेगाने 2 धावा कंप्लीट होतील आणि त्यातील मात्र शंका नसलाय आणि खूप चांगला सामना तुम्ही इथे पाहताय शेवटचा कदाचित बॉल असलेल्या षटकामधला धावसंख्या धावफलकात आहे ती म्हणजे 47 अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आला विशाल तयार पुन्हा राऊंड विकेट फुलर लेनचा बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइड मध्ये कमलेश चेंडू खाली आलाय एक धाव मिळाले दुसरा धावचा प्रयत्न केला जाईल का थ्रो चांगला होता आणि तदनंतर मात्र विकीच्या पारीचा अंत एक धाव आली
इथे फलंदाज बाद झालेत. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 48. 49 धावेंचे टार्गेट इथे असेल ते म्हणजे प्रिन्स 11 चेंज द गेम वडवली बी संघाला. आणि विनंती असेल भूषण अँड टीम मीटिंग नको विकेट्स गेल्यानंतर आणि जास्त उशीर घेऊ नका कारण इथे कालोख मात्र होत असताना तुम्ही पाहू शकाल. तर 4 षटकांमध्ये धावा बनवल्या त्या 48. 49 धावांची गरज असेल. रोशन पहिली खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग पाहिली पहिल्या सत्रामध्ये. आता जेव्हा षटकार पडतील तेव्हा आतिश पाटील यांच्या चेहऱ्यावर मात्र नक्कीच सातत्याने हसू फुटेल कारण म्हटलं जातं मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडू नका. आतिश पाटील यांचा संघ मैदान सध्या सोडणार नाही कारण संघर्ष करतील. चेंज द गेम वडवली परंतु तुर्बे खलिवली खऱ्या अर्थानं त्या तुर्बे संघानं देखील चांगला खेळ दाखवलाय परंतु जो विजय होईल तो मात्र सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. नक्कीच नावात बरंच काही दडलंय. चेंज द गेम वडवली म्हणजे कोणत्याही क्षणाला सामन्याला कलाटी देणारा हा संघ प्रिन्स 11 चेंज द गेम वडवली. आतिश पाटील जे स्वतः खेळाडू देखील त्यांच्या माध्यमातून हा संघ इथे पुरस्कृत केलाय. आठवण तुझी रे येते आम्हाला सोडून का गेलास देवांचे माला. आठवण तुझी रे येते आम्हाला सोडून का गेलास देवांची माळा. तुझ्या नावानं भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवाच्या नावानं भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवस्मृतीच्या शकाला आला देवस्मृतीच्या शकाला. देवस्मृतीच्या शकाला रे आला देवस्मृतीच्या शकाला. तर नक्कीच खऱ्या अर्थानं देवांश स्मृती चषक केपी ग्रुप आयोजित या स्पर्धेचे आमचे शिल्पकार खऱ्या अर्थानं त्यांना तुम्ही पाहू शकाल ते म्हणजेच शशिकांत भोईर साहेब माजी सरपंच ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्याने देवांश आठवणीला उजाला देण्यासाठी ही स्पर्धा नक्कीच भरवली जाते. आणि धन्यवाद देतो शशिकांत भोईर साहेब तुमचं मनापासून तुम्ही आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलवलात. अर्जुन यांचा धन्यवाद आणि भूमिपुत्र समालोचकांचा खऱ्या अर्थानं ज्याने पाठबळ वाढवलं ते म्हणजे भाऊ म्हात्रे आणि ग्रामस्थ मंडळ चिंचपाडा तुमचंही आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आणि उमेश भोईर सातत्याने ते देखील चांगले राहीत त्यांनी देखील खऱ्या अर्थानं ते देखील जबरदस्त स्कोरिंगची भूमिका. नक्कीच भूमिपुत्रांमध्ये शशिकांत शेठ देखील आहेत त्यांचंही मनापासून धन्यवाद. आणि आमचे रायगडचे बेस्ट स्कोरर खऱ्या अर्थानं रायगड क्रिकेट समालोचक असून जे एक गुणवंत स्कोरर आहेत ते म्हणजेच आणि ही 50वी स्पर्धा मला वाटते 3 वर्षामध्ये प्रोफेशनल स्पर्धा कंप्लीट करत असताना त्यांचंही मनापासून धन्यवाद. रोशन इथे मॅच तुम्हाला नक्कीच जबरदस्त पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 49 धावेंची गरज. खोल दे पंख मेरे कहता है परिंदा अभी और उड़ान बाकी है. जमीन नहीं है मंजिल मेरी अभी तो पूरा आसमान बाकी है. तर 49 धावांचा स्पीडअप करायचा मी विनंती करतो तुर्बे संघाला. तर 4 षटकं आणि चेंज द गेम वडवली टीमचे 2 ओपनर्स ब्लास्टर विशाल पाटील आणि एका बाजून ऋतिक. पहिलाच बॉल स्लाइस घेतली आणि बॉल चालला सरळ शॉर्ट फाईन लेगला. खूप वेगानं जाईल कारण आउटफील्ड टर्न काय मैदानाची बॉल थांबणार नाहीये. पहिल्या बॉलमध्ये आला हा चौकार. गेम वडवली संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 धावेच्या मदतीनं. इथे विशालने स्वतःचं अकाउंट देखील ओपन केलंय. जगायचं असेल तर बुद्धिबलातल्या वजिरासारखे जगा कारण सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी सूत्र हलवणारा मात्र वजीरच असतो. ही वजीराला मात्र इथे खऱ्या अर्थानं फलंदाजी करावी लागेल आणि इथं कोयनूर ऑफ नवी मुंबई भूषणला या धावा रोखाव्या लागतील. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आले. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. ही बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून 1 बाउन्स ओव्हर द लाईन. इथे विशालच्या बॅट मधून लगातार आलेला हा दुसरा चौकार. शेवटच्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या. तोच विशाल मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस गती परिवर्तन धीम्या गतीचा बॉल थोडासा राईज झाला सरळ शरीरावरती आदळला. त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. रोशननं जर विचार केला 2 चौकार आल्यानंतर एक चांगलं उत्तर दिलं ते म्हणजेच भूषण पाटील यानं जिंकण्याचा विचार मी करत नाही मी फक्त हारायचं नाही हा इरादा पक्का करतो. आणि त्याच अनुषंगाने हे दोन्ही संघ मैदानात आहे. इथे फटका चांगला आहे तो देखील जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. विशाल पाटीलच्या बॅट मधून आलेला हा आणखीन एक मोठा तडाखा षटकार.
या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने तुम्ही पाहू शकाल, ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. आपला वर्तमान म्हणजे एक संधी आहे भविष्य घडवण्याची आणि इथे नक्कर विचार केला तर 49 धाबांचा आणि त्याचं उत्तर देत असताना सुरुवात विस्फोटक. अगुटाप्याचा बॉल कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय, चेंडू जाईल कव्हर सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार चौकार आणि आतिश पाटील आता मात्र इथे आपला जल्लोष साजरा करत असताना चौकार. दिसाया साधा भोळा भारी माणूस आहे तो भला, त्याला कुलदैवत खंडोबा पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला त्याला थँक्यू डीजे. आता जर विचार केला रोशन, इथे चकडेवाला ग्रुप खुश आहे कारण चौकार षटकार आहेत आणि जसे डॉट बॉल निघतील तसे खलीवली ग्रुपच्या देखील तुम्हाला टाळ्या पाहायला मिळतील. येस, आतिश पाटील आणि ग्रुप मात्र इथे जल्लोष साजरा करतो. इथे हा फटका फसलाय आणि शॉर्ट फाईन निघला, मात्र एक मॅरेथॉन इनिंग साकारणारा विशाल इथून मात्र बाद होतोय. मोठा धक्का बसलाय चेंज द गेम वडवली टीमला. नक्कीच रोशन जबरदस्त बॅटिंग करत होता विशाल, त्याला बाद करणं देखील गरजेचं होतं आणि त्याला इथे मात्र बाद केलंय आणि धावा झाल्या त्या पहिल्या षटकाच्या अखेरीस तुम्ही पाहू शकाल, त्या म्हणजेच 18 धावा इथे स्कोर कार्ड वरती. एक गडी बाद झाल्यानंतर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, म्हणजे इथून आता मात्र 18 चेंडू आणि 31 धावींची गरज. येस, 18 बॉल आणि 31 धाबांचं समीकरण आहे. कमलेश पाटील हा खेळाडू मैदानामध्ये गेलाय. प्रवीण, आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार शशिकांतजी भोईर साहेब आणि त्यांच्या समवेत आमचे गुणलेखक उमेशदा भोईर, अर्जुन परदेशी आणि संपूर्ण चिंचपाडा ग्रामस्थ मी यांचं खऱ्या अर्थानं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. कित्येक वर्षाही देवांश तुम्ही स्पर्धा पाहू शकाल आणि स्वप्न होतं की या स्पर्धेमध्ये समालोचन करावं आणि ते नक्कीच भूमिपुत्रांचे पाठीराखे खऱ्या अर्थानं भाऊ मात्रे आणि त्याच्यानंतर शशिकांत भोईर ग्रामस्थ मंडळ चिंचपाडा, अर्जुन भाई, त्याच्यानंतर राकेश यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि इथे तुम्ही धावा पाहू शकाल, त्या म्हणजेच 18 जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 31 धावींची गरज. म्हणजे मॅच अजूनही बॅलन्स असेल. इथे जर अजून विकेट्स घेण्यामध्ये यशस्वी झाले तर मॅच त्यांच्याकडे सुटली, परंतु कमलेश आहे मैदानामध्ये तोपर्यंत सामना इथे तुम्हाला प्रिन्स 11 चेंज द गेम वडवली संघाकडे नक्कीच पार्ट जर तुम्ही पाहू शकाल. 18 चेंडू आणि 31 धाबा. आमचे भूमिपुत्र समालोचक, आमचे मार्गदर्शक खऱ्या भाऊ म्हात्रे सर यांचेही मी इथे आभार व्यक्त करतोय. खूप मोठं प्लॅटफॉर्म त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलाय. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता, ऑनसाइड मध्ये फटका खेळायचा होता आणि सिली मिडॉनला मात्र हा बॉल त्यात तिथे विसावला. त्यानंतर मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाजाने चेंडू थांबवला आणि एक धाव मात्र मिळाली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या प्रिन्स 11 चेंज द गेम वडवली टीमला. समीकरण बनले शेवटचे 17 चेंडू आणि धावा करायच्या 30. 17 बॉल आणि 30 धावा. ऋतिक आणि कमलेश हे दोन खेळाडू तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे खेळाडू मैदानामध्ये आहेत. त्यांच्याकडून मात्र मोठ्या कामगिरीची अपेक्षा. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं विशालच्या अगेन्स्ट मात्र 21 धावा केल्या आणि त्याच विशालनं मात्र पहिल्या षटकामध्ये 18 धावा केल्या. त्याने जशाच तसं प्रत्युत्तर दिलं, परंतु या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजया समीप निघून जायचं असेल तर एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी क्रिएट करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. फुल टॉस बॉल, फक्त क्रॉस बॅटेड फटका आठव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये हेमंत खूप वेगवान थ्रो देखील केला त्यानं आणि त्यानंतर मात्र आली सिंगलने एंड बदललाय. संघ मात्र थोडासा पुढे गेलाय. समीकरण बनलंय शेवटचे 16 चेंडू आणि आता 29 धाबांची गरज. नक्कीच रोशन, अंधार देखील इथे पडत चाललाय, पण अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती. तर इथे एक धाव कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे एक धावेच्या मदतीने 20 जिंकण्यासाठी तुम्ही पाहू शकाल 29 धावेंची गरज. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ लढतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. इथे क्लीन बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मधली यष्टी इथे वाकवली आणि फलंदाज बाद झालेत. ते कमलेश बॅक टू द पॅव्हिलियन. ही जी दांडी उडवली वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. तेव्हा दांडी कशी उडते आपल्याला तो बॉल दिसत नाही. अरे वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला, याची दांडी उडाली दूर दूर दूर, आमचा बॉलर पिसाटला. याची दांडी. थँक्यू मॅडी. प्रवीण, क्लीन बॉल झाला खेळाडू कमलेश, त्यानंतर दबाव वाढला तो म्हणजे चेंज द गेम वडवली टीमवरती, परंतु अजूनही सामना बॅलन्स आहे. 15 चेंडू आणि आता 29 धावांची गरज. 15 बॉल आणि 29 धावा. नवीन फलंदाज विकास पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे बॉल असतील 15 आणि 29 धावा. हे 3 चेंडू या षटकातील भरपूर निर्णायक असतील, कारण अजित पाटीलला पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा दिल्या. अजूनही तुम्ही आता या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विकास तयार स्ट्रायकिंग एंड वरती. अजित राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर विकास. फुल टॉस बॉल होता. लॉंग ऑफच्या दरम्यान मात्र हा फटका सजावलाय. फक्त सिंगल आहे या बॉलवरती.
सिंगल डबलने मात्र कशाही प्रकारचं प्रेशर तुरुबे टीम वरती क्रिएट होणार नाहीये. आणि रोशन नक्कीच जर पॉवर प्लेचा तुम्ही विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये मजबूत धाबा बनवल्या त्या म्हणजेच प्रिन्स 11 चेंज द गेम वडवली संघानं आणि इथे एक एक धाव का होईना परंतु इथे निर्धाव चेंडू त्यांना कमी खेळावे लागतील आणि जसं समीकरण त्यांचं बदलत जाईल जेवढ्या धावा येतील तेवढं त्यांचं जो टार्गेट आहे इथे पाठलाग करत असताना त्या धावा मात्र त्यांना कमी पाहायला मिळतील. आता जिंकण्यासाठी विचार केला तर एकूण 28 धावांची गरज. बॉल असतील आतापर्यंत शिल्लक 14 चेंडू आणि 28 धावांची गरज. गोलंदाज राऊंड ओव्हर द विकेट ने येथील फटका हवेत आहे परंतु ऋतिक पाटीलच्या बॅट मध्ये दर्जेदार षटकार. आतिश पाटील आणि समर्थक तुम्ही पाहता आमच्या स्क्रीनवरती जल्लोष साजरा करतायत. खरं त्यांना त्यांच्या खेम्यामध्ये मात्र आता आनंदाचं वातावरण आणि इथे मात्र आनंद व्यक्त करत असताना आतिश पाटील सर्व समर्थक षटकाराला. त्यानंतर कॅल्क्युलेशन म्हणलं 13 बॉल आणि 22 धावांची गरज. ऋतुलला शॉर्ट मिड विकेटला विकेट त्या ठिकाणी आहेत. 1 धावा या बॉलमध्ये 1 धाब्यानं समीकरण बनलं. शेवटचे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. 12 बॉल आणि 21 धावा. आतिश पाटील दिसाया साधा भोळा भारी माणूस हाय तो भला त्याला कुलदैवत खंडोबा पावला रायगड ठाण्यात फेमस झाला त्याला कुलदैवत खंडोबा पावला छकड्यांच्या अड्ड्यात फेमस झाला. आत्मविश्वास इच्छाशक्ती दृढ निर्णय या त्रिवेणी संगमाने जीवनाचा झरा जलद वाहतो आणि इथे रोशन ध्येय असं उंच असलं की झेप देखील उंचच घ्यावी लागते आणि इथे तुम्ही विचार केला तर शेवटचे निर्णायक 12 चेंडू असतील आणि सुपर 8च्या लढतीसाठी देवांश ट्रॉफीमध्ये कुठला संघ पुढची वाटचाल करेल म्हणजे एकूण 12 चेंडू 21 धावांची गरज. 10.5ची सरासरी मला वाटतं प्रत्येक षटकामध्ये त्यांना गाठावी लागेल. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही नवीन गोलंदाज पाहू शकाल. विकी पाटील लसित मलिंग अँगल त्याला पाहू शकाल तुम्ही जो पूर्णपणे दोन्ही जे पायानं स्ट्रेच करून तो जो गोलंदाजी करत असतो एक वेगवान गोलंदाज तुम्ही त्याला पाहू शकाल. प्रवीण या खेळाडूनं शेवटच्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग केली. आता त्याला चांगली बॉलिंग देखील करायची आहे. चांगली साइड आर्म ऍक्शन गोलंदाजी करणारा हा खेळाडू विकी तयार. समोर तुम्ही पाहताय ऋतिक पाटीलला वेगवान बॉल होता. खूप वेगानं फेकलेला बॉल तुम्ही पाहताय. फिरून मारण्याचा प्रयत्न केला पण तो लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे समीकरण बनलंय शेवटचे 12 बॉल आणि 20 धावांची गरज. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायची वेळ येणार नाहीये. इथे मात्र तुम्हाला पाहतो या ठिकाणी ऋतिकला हा संघर्ष करावा लागेल. त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे गुणवत्ता त्याने मागच्या बॉलमध्ये दाखवून देखील दिलंय. शेवटचे 12 चेंडू आणि 20 धावा कराव्या लागतील या ठिकाणी विजयासाठी वडवली टीमला. मोठा फटका यावेळी मध्ये बराच काळ चेंडू हवेमध्ये मिड विकेटच्या वरतून चाललाय. हा अवकाशाला गवसणी घालणारा निर्णायक षटकार. रायगड आणि या ठाण्याला माहित आहे महाराष्ट्राला. थँक्यू डीजे. दर्जेदार षटकार. रोशन जसा वेगाने चेंडू फेकला होता तसाच वेगाने बॅटचा स्पीड होता. बॅट्समन तुम्ही पाहू शकाल ते म्हणजेच या ठिकाणी ऋतिक पाटीलच्या बॅट मधून जबरदस्त प्रहार. एक लक्षात ठेवा नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसतं. मेहनत करूनच ते दार उघडावं लागतं आणि इथे भरपूर मेहनत घेत असताना चेंज द गेम प्रिन्स 11 वडवली संघ. भूषण मात्र इथे कानमंत्र देत असताना या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 या धावसंख्येवरती. आता जिंकण्यासाठी एकूण बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच 11 आणि 14 धावांची गरज. 11 चेंडू आणि 14 धावा. अकुटप्प्याचा बॉल टॅपिंग क्रिकेट तुम्ही पाहता मैदानामध्ये ऋतिक कडून सिंगल पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का तर या ठिकाणी अतिघाई संकटात आली. थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षकात. त्यानंतर मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. बघा सूर्य अस्ताला गेलाय. मॉइश्चर भरपूर वाढलाय. अडचणी वाढल्यात तरी देखील मैदानामध्ये ऋतिक चांगली बॅटिंग करतोय. प्रॉब्लेम हे येतच राहणार. त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे हे महत्वाचं आहे आणि ते महत्व त्यांनी जाणलं आणि इथे मात्र चांगली इनिंग साकारतो आपल्या टीमसाठी. हार्डवर्क या ठिकाणी करतो ऋतिक हा खेळाडू. शेवटचे बॉल असतील 10 आणि 12 धावांची गरज. विकी राऊंड विकेट. यावेळेस तुम्ही पाहता जास्त बाउन्स परंतु दिशा भरकटले त्यामुळे वाईड बॉल. बघा एका बाजूने आतिश पाटीलच्या सर्व समर्थकांचा जल्लोष त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. समीकरण बनलंय या ठिकाणी 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. 10 बॉल आणि 11 धावा. चांगली बॅटिंग मात्र मैदानावर ऋतिकने केली आहे. विशाल बाद झाला कमलेश बाद झाला परंतु मैदानामध्ये ऋतिक आपल्या संघासाठी संघर्ष करतो. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. 10 बॉल आणि 11 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका. या सामन्याची हवा काढणारा हा षटकार येतोय ऋतिकच्या बॅटमधून. चेंज द गेम वडवली टीमसाठी.
यो बॅटमन हुकमी एक्का 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 त्याने उत्तुंग मारलाय छक्का त्याने उत्तुंग मारलाय छक्का उत्तुंग मारलाय छक्का त्याने उत्तुंग मारलाय छक्का. येस आता 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. आमचे कॅमेरामन त्या स्क्वॉड मध्ये स्काय ब्लू कलरची जर्सी परिधान करून शांत बसलेला माणूस आतिश पाटील आहे आणि त्याच्या बाजूला आमचे मित्र बंटी भोईर. राऊंड विकेट तयार, फुल टॉस होता. इथे देखील तुम्ही पाहता दिशा भरकटली आहे आणि त्यानंतर मात्र हा वाईड बॉल प्रेशर सिच्युएशन तुर्बे टीमसाठी आणि मैदानामध्ये मात्र तुम्ही पाहता एक ऑस्ट्रेलियन संघ मैदानामध्ये उतरलाय तो म्हणजे चेंज द गेम वडवली संघ. अखेरच्या क्षणापर्यंत संघर्ष त्या टीमनं केला. समीकरण आहे शेवटचे 9 बॉल आणि 4 धाबांची गरज. विकीचं हे षटक भरपूर महागडं. या षटकामध्ये आक्रमण केलं ऋतिक या फलंदाजाने. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र बॅटन चेंडू संपर्क नाही आहे. त्यानंतर मात्र डायरेक्ट हिट करण्याचा हा प्रयत्न. एक सिंगल आली लेग बाईच्या स्वरूपात. या ठिकाणी लेग पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत तर एक रन्स आली. त्यानंतर मात्र समीकरण बनलं शेवटच्या 8 चेंडू आणि आता 3 धाबांची गरज. विकास समोर हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल. तदनंतर मात्र अजून एक सिंगल विजयाच्या समीप चालला आता चेंज द गेम वडवली संघ. प्रिन्स 11 चेंज द गेम वडवली संघ मैदानामध्ये खेळतो. आता समीकरण बनले शेवटचे 7 बॉल 2 धाबांची गरज. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये पहिला संघ गेला सुपर 8 मध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा आणि त्यानंतर मात्र इथून तो जिंकेल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. शेवटचे 7 चेंडू 2 धाब्याची गरज. ऋतिक स्ट्राईक एंड मध्ये चांगला फटका बॅकफुटला जाऊन मात्र फटका ड्राईव्ह केलाय आणि 1 धाव पूर्ण केली. एका धाब्यानं स्कोर लेवल झालाय पण तो विजयासाठी अजूनही एका धाब्याची गरज आहे. म्हणजे मेडन षटक प्रवीण तुर्बे संघाला विजयासाठी फेकावं लागेल. 6 बॉल आणि 1 धाब्याची गरज. सहा चेंडू आणि 1 धावेची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. तुम्ही पाहताय चेंज द गेम वडवली टीमला आणि एका बाजूने 1 धाव रोकायचे. अशक्य असं हे आव्हान तुम्ही पाहता या ठिकाणी तुर्बे टीमसाठी. कारण समोर पूर्णपणे सेट झालेला ऋतिक त्यानं मात्र संपूर्णपणे आक्रमकता दाखवली, जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या संघाला मात्र विजयाच्या समीप घेऊन गेला हा खेळाडू. तर दुसऱ्या बाजूने विकास पाटील हा फलंदाज. रवी तयार अखेरच्या षटकामध्ये सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आणलेत. 6 चेंडू आणि 1 धावांची गरज. यावेळेस 6 विजयी फटका चौकार आला ऋतिकच्या बॅटमधून आणि आजच्या दिवसामध्ये दुसरा संघ पोहोचला सुपर 8 मध्ये तो म्हणजे चेंज द गेम वडवली टीम. बेस्ट ऑफ लक. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी आणि पुढच्या स्पर्धेसाठी. आपण तुर्बे टीमला देखील शुभेच्छा देऊया. जाऊया आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये भाऊ म्हात्रे सर यांच्याकडे. थँक्यू. हॅलो, धन्यवाद रोशन पाटील आणि त्याचबरोबर प्रवीण गायकर. आज मात्र तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. 9 चेंडू मध्ये 27 धावांची एक झंझावाती इनिंग साकारणारा शेवटच्या सामन्यामधला ऋतिक पाटील. नक्कीच रोशन पाटील नो डाऊट्स. कारण ज्यानं एक हाती किल्ला लढवला, सुरुवात चांगली करून दिली होती विशाल पाटीलला आणि त्यानं मात्र एक हाती किल्ला लढवला आणि हा सामना मात्र आपल्या खिशात घातला आणि सुपर 8 मध्ये पोहोचलाय तो वडवली चेंज द गेम वडवली संघ.